देवगडमध्ये मुसळधार पावसामुळे आरे नरेवाडी येथील सूर्यकांत नरे, नारायण नरे, पांडुरंग खरात, विपुल रुमडे, गणपत काळे या ग्रामस्थांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आंबा काजू कलमेही तुटून पडल्यामुळे बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घरांचे आणि बागायतीचे मिळून 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितलं। सरकारने आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होते। मुसळधार पावसामुळे दोडामार्गमध्ये जनजीवन विस्कळीत झाले। वीजघर मार्गावरील घाटीवडे पर्यंत रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे अनेक वाहने मध्येच अडकून पडली होती। या ठिकाणी पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र 2 दिवस तिलारी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हा पर्यायी रस्ता देखील वाहून गेलाय, त्यामुळे अनेक प्रवासी मधल्यामध्येच अडकून पडले होते। तळ कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले असून सखल भागात देखील पाणी साचू लागले। फोंडाघाटच्या एसटी स्टँडवर पाणी झालं असून अगदी प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी आल्याने शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली आहे। पहिल्याच पावसामुळे फोंडाघाट एसटी स्टँड परिसराची ही अवस्था होणार असेल तर पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरी, अशा तिखट प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत। एसटी स्थानक प्रशासनाने पाणी साचू नये याकरता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांमधून होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।